मग त्यांनी या विषयासाठी जरा जास्त ताकद लावणं फार महत्त्वाचं आहे। ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत। आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतोय। अख्खा महाराष्ट्र मीडियापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत की दादांना न्याय मिळाला पाहिजे। मग याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल। पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019ला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे विमानाचाच ॲक्सिडेंट झाला होता, तिथं किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला। त्या FIR मध्ये आणि या FIR मध्ये काहीच फरक नाही। पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार? मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं। पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे। माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच, पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIBचा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का? तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो। नाही, तो त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उशीर का लागला। आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय। आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय। म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत। आणि मग त्या अनुषंगाने कुठंतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही। CBI कडे प्रस्ताव पाठवला असं म्हणतात। सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा CBI स्वीकारला आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये होऊन सुद्धा CBI कडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथं स्वीकारला जात नाही। हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं। त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, पण कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो। राजकीय दबाव आहे का CID वर सुद्धा असं तुम्हाला वाटतं?
मी सुरुवातीपासून सांगतो VK सिंगला वाचवलं जातंय. आता याच्यामध्ये 2023ला एकनाथ शिंदे साहेबांचं विमान जे महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून ते उडालं, बहारेनला गेलं, बहारेनवरनं मी इराण आणि इराकचं काय गोष्टी सांगितल्या, तिथेही VK सिंगचंच विमान होतं आणि ते एक फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी तिथं झाला होता. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या विमानात होते ते विमान इराणच्या गव्हर्नमेंटकडनं नाही तर त्या डिफेन्सकडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. माझा मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखादा VIPला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशनमध्ये टाकलं जात असेल तरी VK सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ॲक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे VK सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा VK सिंगला जर वाचवलं जात असेल तर VK सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाही तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं VK सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा VK सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे VK सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.